नमस्कार, मी प्रशांत कदम. जे खासदार 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये गद्दारीच्या विरोधात प्रचार करून निवडून आलेले होते, एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर सुद्धा उद्धव ठाकरेंनी जी काही शिवसेना वाचवलेली होती, 9 खासदार अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये निवडून आणले, 20 आमदारानंतर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेले होते. पण आता हे सुद्धा खासदार, हे सुद्धा आमदार आणि हे सुद्धा महापालिकेतले नगरसेवक त्यांच्याकडे राहतील की नाही, अशी शंका निर्माण झालेली आहे. कारण देशाच्या राजकारणामध्ये जी एक विकृत राजकारणाची परंपरा सुरू झालेली आहे, ती महाराष्ट्रावरती पुन्हा पुन्हा अशा पद्धतीचे हल्ले देखील करताना आपण बघतो आहोत. शिवसेनेचं नेमकं काय होणार, ठाकरे ब्रँडचं नेमकं काय होणार आणि का इतका इंटरेस्ट आहे हा सगळा शिवसेना किंवा ठाकरे नावाचा ब्रँड संपवण्यामध्ये, याची चर्चा आपण करणार आहोत. वर्तमान आणि इतिहास या दोन्ही बद्दलची चर्चा करणार आहोत. आणि माझ्यासोबत ज्यांनी शिवसेनेचा स्थापनेपासूनचा हा सगळा प्रवास अतिशय जवळनं पाहिलेला आहे, ते ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर सर आहेत. सर, ज्यावेळी 2022चं बंड झालेलं होतं तेव्हा देखील आपण वारंवार बोलत होतोच, पण आता 4 वर्षामध्ये अजून एक अशा पद्धतीचं बंड, म्हणजे फुटलेल्या खासदारांमध्ये सुद्धा आता नव्या पद्धतीनं विभागणी, म्हणजे गद्दार आणि नवगद्दार अशा पद्धतीची विभागणी करण्याची वेळ आपल्यावरती येते. आज दिल्लीमध्ये एक बैठक झाली, त्या बैठकीला 9 पैकी फक्त 3च खासदार उपस्थित होते आणि आता बाकीच्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे. पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे, सुप्रीम कोर्ट, लोकसभा अध्यक्ष यांच्या समोर या सगळ्या गोष्टींचं काय होतं. तुमची पहिली प्रतिक्रिया या सगळ्या बंडावरची काय? तुम्हीच सांगितलं की एक विकृत पद्धतीचं पाशवी राजकारण या देशात भारतीय जनता पक्षाने सुरू केलेलं आहे, त्याचीच ही परिणती आहे. आणि हे सगळं भारतीय जनता पक्ष आत्ताच तातडीने का करतंय, तर पावसाळी अधिवेशन संसदेच्या तोंडावर आहे आणि गेल्या अधिवेशनात महिला आरक्षण विधेयकाचा बुरखा चढवून जे लोकसभेच्या जागा वाढवण्याचं विधेयक अचानकपणे सादर करण्यात आलं, ते नामंजूर झालं. हा अमित शहा आणि प्रभृतींचा मोठा पराभव होता. त्याचा बदला घेण्यासाठी, त्याचा वचपा काढण्यासाठी आम्ही या अधिवेशनात तेच विधेयक कोणत्याही परिस्थितीत मंजूर करून दाखवू, म्हणून ही खासदारांची पळवापळवी. त्याला नाव मग एकनाथ शिंदेकडे दिसत असलं तर एक प्रत्यक्षात त्याच्या पाठीमागे एकनाथ शिंदे जे कायम उल्लेख करतात ती महाशक्ती आहे, हे सांगण्याची सुद्धा गरज नाही. त्या महाशक्तीच्या जोरावरच हे सर्व होत आहे. आणि हे 6 खासदार हा तर आकडा किरकोळ आहे. जेव्हा पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या पराभवानंतर 48 तासाच्या आत 20 खासदारांनी शरणागती पत्करली किंवा त्यांना पत्करायला लावली गेली, त्यावरून हे स्पष्ट दिसतंय की संसदेत आणि लोकसभेत विशेषतः 2/3 बहुमत मिळवण्यासाठी ही सगळी धावपळ सुरू आहे. आणि त्यातून अत्यंत असभ्य, बिभत्स पद्धतीचं राजकारण या देशात फोफावलं गेलेलं दिसतंय आपल्याला काही दिवसात. त्याची सुरुवात खरं म्हणजे 22 पासूनच झाली होती, जेव्हा, आणि ते एका विशिष्ट पद्धतीने केलं जातं की 6 खासदार कधीच नव्हते, पण 6 खासदार काय 7 आहेत अशी सुरुवातीपासून हाकाटी पिटायची. अनेक प्रसार माध्यम त्याला बळी पडतात. 22 मध्ये जेव्हा अखेरीस 40च्या जवळपास आमदार शिंदे यांच्या बरोबर गेले, तेव्हाही सुरुवातीला ते 17च होते हे आपल्याला माहिती आहे. पण 17 असतानाच अवई अशी उठवून देण्यात आली की खूप जास्त आहेत. 17 हा आकडा अगदीच अपुऱ्या माहितीवरती आधारित आहे. आणि त्यामुळे फेन्स सिटर जे म्हणतो आपण, ते तातडीने शिंदे गोटात दाखल झाले. आताही तीच ट्रिक करण्यात आली, फक्त त्या वेळेपेक्षा आणि या वेळेपेक्षा या दोन्हीच्या वेळेला जी कारवाई होतीये, जो कार्यपद्धती बघितली जाते दोन्ही वेळेचे, त्याच्यामध्ये थोडा फरक आहे. तो मला वाटतं त्या मागच्या अनुभवावरून शहाणे होऊन शिंदे आणि भारतीय जनता पक्षाने स्वीकारलेला आहे. कारण ते 6 होईपर्यंत थांबून राहिले होते. आणि त्याने मुहूर्त तर मोठा नामी पत्करलाय. उद्या शिवसेनेच्या स्थापनेला 60 वर्ष पूर्ण होत आहेत. या पूर्वसंध्येला उद्धव ठाकरे यांना एक मोठा दणका देण्याचं काम
आज करून दाखवण्यात शिंदे नव्हे तर त्यांच्या पाठीशी असलेली महाशक्ती यशस्वी झालेली आहे. बरोबर बरोबर. नाही, हा जो तुम्ही आता मुद्दा मांडला तो फार महत्वाचा आहे की एक नॅरेटिव्ह असं तयार केलं जातं. सुरुवातीला ती ताकद तेवढी नसते, पण ती गोळा करण्यासाठी या सगळ्या नॅरेटिव्हचा फार खुबीनं वापर होतो. आणि एक्झॅक्टली हेच आपण गेल्या 24 तासामध्ये बघतोय की हे जर 6 खासदार फुटलेले आहेत किंवा त्यांनी वेगळा गट स्थापन केलेला आहे, तर त्याच्याबद्दलची कुठलीही सार्वजनिक माहिती, कुठलाही सार्वजनिक पेपर आत्तापर्यंत बाहेर आलेला नाहीये. केवळ थोड्या वेळापूर्वी एक महाराष्ट्र सरकारचं लेटर आलेलं आहे की या 6 खासदारांना वाय दर्जाची सिक्युरिटी आम्ही पुरवतो. आणि होय त्याच्यातलं फक्त एक एक असोसिएशन जे आहे ते फक्त पहिल्यांदा एस्टॅब्लिश झालेलं दिसतंय. म्हणजे जर खरोखर म्हणजे आता जी कारणं दिली जात आहेत ती तर फार हास्यास्पद आहे की काँग्रेसमध्ये विलीन करायला निघालेली होती शिवसेना, संजय राऊतांनी असं विधान केलं म्हणून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे वगैरे वगैरे कारण दिलं जातंय. पण तुम्ही मांडलेला हा जो मुद्दा आहे की मागच्या वेळी सुद्धा नाही आणि त्याच्यामध्ये एक आणखी त्याच्यात मी थोडी भर घालतो. या नॅरेटिव्ह कसं पसरवलं जातं याच्यामध्ये, हे नॅरेटिव्ह सतत 22 पासून असं पसरवलं जात आहे की उद्धव ठाकरे काहीच करत नाहीत. उद्धव ठाकरे हे मातोश्रीवरून फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून काम करतात. ते मंत्रालयात येत नाहीत, ते अमुक करत नाहीत, ते तमुक करत नाहीत, ते भेटत नाहीत. मी असा प्रश्न विचारू इच्छितो की बाळासाहेब ठाकरे जसे काही रोजच भेटत होते का आपल्या नगरसेवकांना, आमदारांना आणि खासदारांना, ते त्यांच्या खांद्यावर हात ठेवून फिरत होते का? उलट बाळासाहेब ठाकरे हे तर अत्यंत कडेकोट सुरक्षेमध्ये आपलं काम करत असत. त्यांना भेटणं किती मुश्किल होतं म्हणजे पत्रकारांना सुद्धा. हे तुमच्यापेक्षा मी तुमच्या आधीच्या पिढीतला असल्यामुळे मला जवळून माहिती आहे. त्यामुळे एकीकडे उद्धव ठाकरे यांच्या बदनामीची मोहीम चालू ठेवायची की याच खासदारांच्या जे बळी पडलेले आहेत विविध आमिषांना. आता या आमिषांबद्दल आपण कथित आमिष म्हणू, आमिष दिल्या गेल्याचे आरोप झालेत असं म्हणू, पण ज्या पद्धतीने हे खासदार थांबून राहिले होते आणि शेवटच्या क्षणी ते उद्धव ठाकरे गटाने बोलावलेल्या बैठकीला गेले नाहीत, त्यावरून त्यांच्या आमिषांची पूर्ती झाली असावी असं म्हणायला हरकत नाही. आता एक दुसरं कारण पुढे केलं जात आहे ते म्हणजे की उद्धव ठाकरे म्हणाले की ज्यांना सोडून जायचं असेल त्यांनी जा, म्हणून आम्ही चाललोय. अरे हे काय असं उद्धव ठाकरे 4 दिवसांपूर्वी बोलले आणि 3 दिवसात हा निर्णय होता का? नंतर एक दुसरा नॅरेटिव्ह पुढे केलेला आहे की काल संजय राऊत यांनी भावनेच्या भरात आणि तीव्र संतापाच्या याच्यात काही अपशब्द वापरले. त्यांनी ते अपशब्द वापरले, हा आमचा अपमान आहे म्हणून आम्ही चाललो, असं जे काय नॅरेटिव्ह पसरवलं जात आहे ना, ते नॅरेटिव्ह हे एकाच वेळेला महाशक्तीला 2 गोष्टी हव्या आहेत. एक तर आपल्या खासदारांची संख्या वाढवून एनडीएचं बळ हे 2/3 लोकसभेत होईल हे त्यांना अपेक्षित आहे. आणि नंबर 2, त्या निमित्ताने होता येईल तेवढी उद्धव ठाकरे यांची बदनामी करायची. कारण आज महाराष्ट्रात तुम्ही जर बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस ही संपल्यात जमा आहे. दोन्ही गट, मग तो शरद पवारांचा गट असो की सुनेत्राताई पवारांचा गट असो, हे दोन्ही गट पूर्णपणे निष्क्रिय आहेत. ते भाजपला अधीन नव्हे तर वश झालेले आहेत आणि भाजप म्हणेल त्या पद्धतीने त्यांचं काम सुरू आहे. म्हणजे खुद्द शरद पवार या वयामध्ये जेव्हा राज्यसभेवर परत गेले तेव्हा तुम्हाला माहितच आहे की असं स्पष्ट झालं होतं की फडणवीसांनी अट घातली होती की शरद पवार असतील तरच आम्ही ती निवडणूक बिनविरोध करू, अन्यथा आम्ही एक ऍडिशनल उमेदवार देऊन लढत करू. म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार सुद्धा देवेंद्र फडणवीस ठरवत आहे. अशा पद्धतीचं हे नॅरेटिव्ह आहे. आणि मला तुम्ही आणखी जर काही 2 मिनिटं दिली तर मी सांगतो की 22 सालापेक्षा आणि आता 26 सालाच्या शिवसेना फोडण्याच्या याच्यामध्ये एक वेगळा फरक आहे. आणि तो म्हणजे उद्धव ठाकरे गटाचे नगरसेवक, उद्धव ठाकरे गटाचे आमदार, उद्धव ठाकरे गटाचे खासदार यांना निधीच मिळू नये अशी व्यवस्था केली जात आहे. म्हणजे मुंबई महापालिकेत ज्या पद्धतीने महापौरांच्या अधिकारातील निधी, स्थायी समितीच्या अधिकारातील निधीचं वाटप झालं, ऑन रेकॉर्ड तुम्ही चेक केलं तर तुम्हाला असं दिसतं की उद्धव ठाकरेच्या
नगरसेवकांना 2-5 लाख रुपये मिळाले आहेत, पण त्याच वेळेला शेजारच्या वॉर्डातल्या भाजपच्या शिंद्यांच्या नगरसेवकांना 2-5 कोटी रुपये मिळाले आहेत. किती इतका तो मोठा फरक आहे. हा म्हणजे हा किती पटीत आहे ते मला गणित कच्चं आहे ते तर तो किती नाही. पटीत फरक आहे ते आपल्याला कळतं. आणि त्यांची कामं होऊ द्यायची नाहीत, त्यांची कामं अडवून ठेवायची, त्यांची होईल तेवढी अडवणूक करायची. आणि त्या बिचाऱ्या नगरसेवकांनी उद्धव ठाकरे आम्हाला भेटत नाहीत आणि त्या बिचाऱ्या आमदारांनी आणि खासदारांनी उद्धव ठाकरे यांना दोष देणं हे सर्वस्वी चुकीचं आहे. अहो, तुमच्या मतदारसंघात लोकांनी तुम्हाला निवडून दिलं आहे, तुम्ही नेता झाला आहात, तुम्ही लढायला पाहिजे. आता तुम्ही उद्धव ठाकरे यांचं नाव वापरून मशाल हे चिन्ह घेऊन तुम्ही शिंदेंना निवडणूक आयोग आणि महाशक्ती यांनी बहाल केलेल्या मशाल धनुष्यबाण चिन्हाच्या विरुद्ध मशाल तेवती ठेवली. आणि आता तुम्ही ही मशाल तुमच्या हातात ज्यांनी दिली त्यांच्या नावाने खडे फोडणे हे अन्यायकारक आहे. तुम्ही असं स्पष्ट सांगायला पाहिजे होतं की आम्हाला निधी मिळत नाही, भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांचं सरकार हे आमची सतत अडवणूक करत आहे आणि आम्हाला मतदारसंघाच्या विकासासाठी म्हणून आम्हाला त्यांच्यासोबत जाणं भाग आहे, अन्यथा आमच्या मतदारसंघाचा विकास होणार नाही, अशी परखड भूमिका त्यांनी घ्यायला पाहिजे होती. पण आपल्याला माहितच आहे की ज्या पद्धतीने केंद्रीय चौकशी यंत्रणांचा चाप एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला ह्या निधीच्या आणि मतदारसंघातील कामांच्या अडवणुकीवरून केलेली कोंडी, यातून हे सगळं झालेलं आहे असं दिसतंय मला. बरोबर. नाही, आणि म्हणजे अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये खरं तर हे 9 खासदार उद्धव ठाकरेंनी त्यावेळी निवडून आणलेले होते. म्हणजे यातले काही खासदार असे आहेत की जे त्यावेळी थांबलेले होते आणि त्यांनी त्यावेळी गद्दारांच्या विरोधात अतिशय आक्रमकपणे आपापल्या मतदारसंघामध्ये प्रचार देखील केलेला होता. कदाचित त्यांची काही समीकरण असतील देखील. आणखीन एक गोष्ट अशी आहे की त्या खासदारांनी केवळ उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी केली नाही, त्यांनी काँग्रेसशी सुद्धा सायमल्टेनियसली गद्दारी केली आहे. कारण तेव्हा काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडी मैदानात एकत्रितपणे आणि ठामपणे उतरली होती. आणि काँग्रेस, विशेषतः राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेस ही या उमेदवारांच्या पाठीशी आहे हे लक्षात आल्यामुळे दलित आणि मुस्लिम यांनी भरभरून मतं दिली आहेत. मी संजय दिना पाटील यांना जाहीर प्रश्न विचारू इच्छितो की ते नेमके कोणाच्या मतावर निवडून आले? ते उद्धव ठाकरे आणि मराठी माणसाच्या मतांवर निवडून आले आहेत असं त्यांना वाटत असेल तर तो त्यांचा भ्रम आहे. ते गोवंडीपासून पसरलेल्या मतदारसंघामध्ये काय प्रकारची वस्ती आहे, तुम्ही तर चेंबूरला राहता प्रशांत, तुम्हाला चांगलं माहिती आहे की तिकडे काय वस्ती आहे. कुर्ल्यापासून त्या लोकांनी मतदान केलंय त्यांना, त्या सर्वांशी. आणि गद्दार हा शब्द अगदीच मुळमुळीत आणि गिळगिळीत ठरतोय. इतका मोठ्या प्रमाणात हा केलेला अत्यंत अश्लील म्हणावा, असभ्य म्हणावा, बिभत्स म्हणावा असा व्यवहार आहे. नाही, आणि हा एक मुद्दा बरोबर आहे की केवळ ती म्हणजे उद्धव ठाकरेंच्या सोबत पण गद्दारी नाहीये. एकतर महाविकास आघाडीमध्ये 3 पक्षांच्या स्पर्धेतून तुम्हाला मिळालेलं ते तिकीट होतं. 3ही पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी तुमच्या विजयासाठी राबले आणि पुन्हा मतदारांचा विश्वासघात, म्हणजे ज्या मतदारांनी आधी झालेल्या गद्दारीच्या विरोधात तुम्हाला मतदान दिलं. म्हणजे आपण जर यादी बघितली की मागच्या वेळी एकनाथ शिंदेच्या सोबत जे खासदार होते, जे त्यावेळी त्यांच्या सोबत राहिले, अनेकांची तिकीट त्यांना कापावी लागली. कारण त्यांना माहिती होतं की या म्हणजे आपल्या कृत्याचा पश्चाताप जो आहे किंवा त्याचा फटका जो आहे तो या निवडणुकीमध्ये बसू शकतो. आणि फार कमी त्यांचे असे खासदार निवडून आलेले आहेत की जे आधी पण खासदार होते. त्यामुळं अशा परिस्थितीमध्ये जो झालेला विजय आहे त्याचा अपमान खरं तर या सगळ्या बंडातनं झालेला आहे हे दिसतंय. नाही, आणि ही खरं म्हणजे मोठ्या प्रमाणावर मतदारांशी प्रतारणा आहे. कारण मतदारांनी या खासदारांना जी मतं दिली होती, किंवा आता तुमच्याच बोलण्यातनं असं आलंय की काही आमदार पण याच मार्गाने जाण्याच्या वाटेवर आहेत, काही नगरसेवक पण आहेत. तशा पद्धतीचे दावे केले जात आहेत. नाही, दावे केले जात आहेत, बरोबर आहे. पण त्यांनी ही सर्वात मोठी प्रतारणा जी केली आहे ना, ती मतदारांशी केली आहे. कारण मतदारांनी तुम्हाला मतं का दिली आहेत? त्यामुळे सिंपल गोष्ट आहे
की कोणत्याही परिस्थितीमध्ये, पण हे महाशक्ती असेपर्यंत भारतीय जनता पक्षाच्या आणि विशेषतः मोदी आणि शहा यांच्या हातात सगळ्या नाड्या असताना हे होणं शक्य नाही. याच्यावर एकमेव उपाय आहे, हे 1/3 काय 2/3 काय, आणि मग ते परत स्पीकरकडे पाठवायचं, मग तो विधानसभेचा असो किंवा लोकसभेचा असो, त्यांनी तो निर्णय रखडून ठेवायचा आणि मग पुढे कोर्टाने रखडून ठेवायचा. ह्याच्याही पेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी मतदारांशी केलेल्या प्रतारणेमुळे आता मला तरी भारतीय राजकारणाला जर काही साधन शुचितेच्या मार्गाने आपल्याला न्यायचं असेल, जे केवळ अशक्य आहे, पण जर न्यायचं असेल तर कोणत्याही लोकप्रतिनिधीला पक्षांतर करताना राजीनामा द्यावा लागून त्यांना पुन्हा निवडणूक लढवावी लागेल अशी तरतूद केल्याशिवाय भारतीय राजकारण योग्य मार्गावर येणार नाही. एका अर्थाने ही करण्यात आलेली लोकशाहीची हत्या आहे. हे जे बंड आता करू इच्छित आहेत, याला बंड म्हणायचं कारणच नाही, कारण बंड हा शब्द चुकीचा आहे. 22 साली बंड हा शब्द वापरला गेला तेव्हा एकनाथ शिंदे यांनी त्याला उठाव असा हा शब्द वापरला होता, पण त्यात काही अर्थ नाही. ही चक्क प्रतारणा आहे आणि हा खरं म्हणजे राजकीय व्यभिचार आहे. या व्यभिचारात प्रतारणा केली जाते ती ना महाविकास आघाडीतील पक्षांशी, ना उद्धव ठाकरे यांच्याशी, ती मतदारांशी केली जाते. त्यामुळे माझा मुद्दा एवढाच आहे की जर यापुढे भारतीय राजकारणाला काही साधन शुचितेच्या मार्गाने न्यायचं असेल, योग्य मार्गाने जायचं असेल, तर त्यासाठी अशी तरतूद व्हायला पाहिजे की आमदार असो, खासदार असो की नगरसेवक असो, त्याला जर आपला पक्ष बदलायचा असेल, ज्या पक्षाच्या नावावर आणि निशाणीवर तो निवडून आलाय तो सोडून अन्य कुठल्याही, मग भले ते समविचारी पक्ष का असेना, आघाडीतले पक्ष का असेना, जर जायचं असेल तर त्याला आपल्या पदाचा राजीनामा द्यायला लावायला हवा. तरच या राजकारणाला काही सभ्य पातळीवर नेता येऊ शकेल असं मला वाटतं. अन्यथा हे अत्यंत बिभत्स पद्धतीने चाललेला व्यभिचार आहे. मी दुसरी गोष्ट सांगतो की जोपर्यंत महाशक्ती आहे तोपर्यंत हे होणार नाहीये, कारण त्यांना साधन शुचितेच्या मार्गाशी काहीच करायचं नाहीये. त्यांना फक्त त्यांचे हेतू साध्य करून घ्यायचे आहेत आणि त्यासाठी सामदाम दंडभेद अशा प्रकारच्या सर्व मार्गांचा ते वापर करत आहेत. पण ही एका अर्थाने बघायला गेलं तर ही भारतीय लोकशाहीची हत्या आहे असं मला वाटतं. म्हणजे काय सनदशीर मार्गाने प्रकरण स्पीकरकडे न्यायची आणि लांबवत ठेवायची, प्रकरण न्यायालयात न्यायची आणि ती लांबवत ठेवायची असं मी म्हणू शकत नाही, पण न्यायालयात जर निकाल देत नसतील, बरोबर, खुद्द कपिल सिब्बल यांनी असं म्हटलंय की जर 22 सालच्या शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांनी केलेल्या तथाकथित बंडाचा निकाल जर एव्हाना आला असता तर आज उद्धव ठाकरे यांची, आता कपिल सिब्बल यांच्याबद्दल तर यांच्या कायद्याच्या ज्ञानाबद्दल तरी कोणी आक्षेप घेऊ शकणार नाही, पण मला असं वाटतं की हे आता याच्या पुढे असंच चालू राहणार आणि ही सनदशीर मार्गाने केलेली लोकशाहीची हत्या आहे असं मला वाटतं. ओके, पण सर म्हणजे आता या सगळ्या सनदशीर मार्गाचा अवलंब करून, गैरवापर करून. ओके, नाही म्हणजे याच्याबद्दल प्रश्न हा पण आहे की मागच्या वेळी जेव्हा झालं तेव्हा कदाचित भाजपकडनं किमान हे कारण तरी होतं की 2019ला आमच्यासोबत तुम्ही जे केलं त्याची शिक्षा म्हणून आम्ही आता तुमच्या सोबत हे करतोय. आता काय होतं, म्हणजे आता तर या सगळ्यामध्ये निवडणुकीला सामोरे जाऊन निवडून आले होते. अरे शिक्षा म्हणजे तुम्ही दुसऱ्याचा पक्ष फोडताय का? दुसऱ्याचा पक्ष फोडणं ही शिक्षा आहे का? आणि ती द्यायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? बरोबर, प्रशांत परत विचारा. ओके, नाही मला हेच विचारायचं होतं की मुळात मागच्या वेळी किमान ते कारण तरी होतं, पण यावेळी तर असं काही नसताना पुन्हा हे करण्यात आलेलं आहे. तर याच्या आधी तृणमूलच्या बद्दल झालं, आम आदमी पक्षासोबत झालं, आता शिवसेनेसोबत याच मोदी सरकारच्या काळामध्ये दुसऱ्यांदा हे होते. तर मुळात हे करण्यापाठीमागची जी त्यांची मानसिकता आहे, महाराष्ट्रातनं ठाकरे ब्रँड त्यांना हद्दपारच करायचा आहे का, आणि त्याच्या पाठीमागची काय नेमकी कारण दिसत आहेत?
आपण म्हणतो असं, पण ठाकरे ब्रँड हा जर उद्धव आणि राज यांनी पुन्हा जर का काही जोमाने नीट मैदानात उतरून काही केलं. आपण बघितलं असेल की शिवसेनेची परंपरा ही रस्त्यावर येऊन लढाई करण्याची आहे. हो. आपण 66 सालापासून बघितलं तर शिवसेनेची आंदोलनं ही देशभरात गाजलेली आहेत. अशा प्रकारचं काहीतरी आंदोलन, कारण जो तपशील उपलब्ध होतोय वेगवेगळ्या मार्गाने, त्यातनं असं स्पष्ट दिसतंय की आमदार गेला तरी चालेल, पण खालचे लोक अजून उद्धव ठाकरेंबरोबर आहेत. अशा अनेकांची मुंबईतली तरी नाशकातली तरी नावं सांगता येतील. आणि त्यामुळेच ते खालचे, ज्याला आपण ग्रासरूट लेवलचे कार्यकर्ते म्हणतो, तळाच्या पातळीवरचे बूथ लेवलवरचे कार्यकर्ते म्हणतो, ते उद्धव ठाकरे यांच्या बरोबर राहिले होते. त्यामुळे मुंबईतले जेवढे आमदार नगरसेवक गेले होते, म्हणजे तसं सांगण्यात येत होतं की शिवसेनेच्या 82-83 नगरसेवकांपैकी 17 साली निवडून आले, 40-45 असे आकडे दिले जातो, एवढे नगरसेवक हे फुटलेले आहेत वगैरे. त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे 65 नगरसेवक उद्धव ठाकरे यांनी कोणाच्या जीवावर मुंबईत निवडून आणले. मुंबईतली लढाई महापालिकेची तेव्हा तर काँग्रेस त्यांच्या विरोधात होती, तरी 65 त्यांनी निवडून आणले. याचा अर्थ शाखा पातळीवरचे कार्यकर्ते हे अजूनही उद्धव यांच्या बरोबर आहे आणि त्यांना सोबत घेऊन त्यांना आंदोलनाच्या मार्गाने न्यायला हवं, त्यांना रस्त्यावरच्या लढाईत उतरवायला हवं आणि त्यांच्यात त्या आंदोलनामध्ये उद्धव आणि राज यांनी बरोबरीने सहभागी व्हायला हवं. आता तुम्हाला मी साधी गोष्ट सांगतो की अनेक आक्षेप जे उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे किंवा अमित ठाकरे यांच्याबद्दल घेतले जातात, त्यातला एक साधी गोष्ट बघा तुम्ही. अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची वय लक्षात घ्या. नीट प्रकरणावर आवाज कोणी उठवला तर तिकडे एक अमेरिकेत शिकायला गेलेल्या मुलांनी एक ट्विट केलं आणि त्याच्यावरून मोठी आंदोलनं सुरू झाली. युवक काँग्रेस सुद्धा मोठ्या प्रमाणावर आंदोलन करते. अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची वय लक्षात घेता त्यांनी रस्त्यावर उतरून किमान एक मोर्चा, किमान एक धरणं, किमान आझाद मैदानावरती एक मेळावा, किमान शिवाजी पार्क वरती धरणं, असं काही करायला हवं होतं की नको होतं? विद्यार्थ्यांच्या, तरुण वर्गाच्या मनाशी भिडलेला प्रश्न आहे. नीटचा पेपर फुटणे, सीबीएसई मध्ये परीक्षांमध्ये गैरव्यवहार व्हावे, तर त्यांना जर का हा ब्रँड टिकवून ठेवायचा असेल, तो महाशक्तीला संपवायचा हे उघड आहे. बरोबर. आपल्या विरोधात कोणीच असू नये अशी एकंदर रणनीती महाशक्तीची गेले अनेक दिवस आहे. त्यामुळे 29ची निवडणूक, 29ची विधानसभा निवडणूक, त्याला आता जेमतेम 2.5-3 वर्ष राहिली आहेत. ती जर खरोखर पुन्हा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना लढवायची असेल तर केवळ एकमेकांच्या घरी, आज काकूचा वाढदिवस आहे आणि आज चुलत भावाचा वाढदिवस आहे म्हणून फेऱ्या मारून जाऊन ऐक्य दिसणार नाही. ते रस्ते हिंडून, रस्ते सरकार विरोधात आवाज उठवून आंदोलन केलं तर दिसेल, तर हा ब्रँड अजूनही टिकू शकेल. कारण ठाकरे या नावाचं महात्म्य इतकं सहजासहजी पुसून टाकता येणार नाहीये. मात्र ते जर खरोखरच पुसलं गेलं ना, तर त्याला राज, उद्धव आणि आदित्य, अमित हे तर जबाबदार असतीलच, पण तो मराठी माणसाचा पराभव असेल. ओके. बाळासाहेब ठाकरेंनी ज्या मराठी माणसाला जिद्द आणि उमेद दिली, तीच जर तुम्हाला खच्ची करून टाकायची असेल आणि जे काय परप्रांतीयांचं म्हणू किंवा भारतीय जनता पक्षाचं म्हणू किंवा देवेंद्र फडणवीस यांचं म्हणू, जे आक्रमण चालू आहे त्याच्या विरोधात तुम्ही हातावर हात आणि पायावर पाय टाकून स्वस्त बसून राहणार असाल तर मग मराठी माणसाचं काही खरं नाही असं सहज म्हणता येईल. ओके. कारण तुम्ही बघताच आहात की मुंबईमध्ये जैनांची, मी अजिबात जैन धर्मियांच्या विरुद्ध नाही, माझे असंख्य मित्र जैन आहेत, पण जैन धर्मियांची दादागिरी ज्या पद्धतीने चालू आहे ही बघता त्याच्या विरुद्ध सुद्धा आवाज उठवला संदीप देशपांडे यांनी. पण हे 4 ठाकरे काय करतायत आहोत? त्यांनी रस्त्यावर यायला पाहिजे ना. खरंय. अनेक वेळेला बाळासाहेब रस्त्यावर आलेले आहेत. बाळासाहेबांना आयुष्यात एकदा का होईना अटक झालेली आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे आपण. खरंय. सर, तुर्तास खूप खूप धन्यवाद या संपूर्ण सविस्तर चर्चेबद्दल.
खरं तर अजून काही प्रश्न मला तुम्हाला विचारायचे होते, पण आपल्या या संपूर्ण संभाषणामध्ये काही तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळं पुन्हा नवीन आपण कधी एका वेगळ्या ऑकेजनला पुन्हा या सगळ्याबद्दलचे काही उर्वरित प्रश्न जे आहेत त्याची नक्की चर्चा करू. पण अतिशय महत्त्वाची घडामोड आहे शिवसेनेच्या बाबतीतली आणि जे घडतंय त्याचा हा सखोलपणे त्याचा नाही एक नाही, आता महत्वाची गोष्ट, प्रशांत एक वाक्य, प्रशांत एक वाक्य. हा सर बोला. या जे काय घडलं आज दिवसभरामध्ये त्याच्यावर वकिलाच्या मार्फत कारणे दाखवा, नोटीस पाठवू, अमुक करू, संसदीय प्रतोदकडे जाईल, अमुक तमुक, हे सोडून द्या. खुद्द उद्धव ठाकरे अजून काही बोललेले नाहीत. उद्या शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. त्या दिवशी ते काय बोलतात आणि पुढची काय रणनीती आखतात यावरून आपल्याला बरंच काही आपल्या लक्षात येऊ शकेल आणि त्याच्यानंतर आपण परत भेटू आणि बोलत राहू. नक्की नक्की. तर काही तांत्रिक अडचणी असतील तर त्या थोड्याशा समजून घ्या. पण ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली, तुमच्या काही सूचना प्रतिक्रिया असतील तर आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.